श्रोतेहो नमस्कार. आज भेटणार आहोत कोकणच्या मातीचा सुगंध शब्दात उतरवणाऱ्या, स्त्री जीवनाचा संघर्ष मांडणाऱ्या लेखिका नाटककार डॉक्टर स्नेहा समीर राणे यांच्याशी. गेल्या सुमारे 45 वर्षापासून त्या मराठी आणि मालवणी भाषेतून सातत्याने लेखन करत आहेत. कविता, कथा, कादंबरी, नाटकं, एकांकिका, पटकथा, शॉर्ट फिल्म अशा विविध माध्यमातून लेखन त्यांनी केलं आहे. आज त्यांच्या साहित्यिक, नाट्य आणि सामाजिक प्रवासाबद्दल संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, सिंधुदुर्गातील तुळस गावापासून साहित्य विश्वापर्यंतचा प्रवास कसा घडत गेला? कसं आहे ना, तुळस गावातील कौलांच्या शाळेत घेतलेले प्राथमिक शिक्षण मला खूप मोलाचे वाटते. कारण या गावात मी शिकले, सवरले, विचार करू लागले आणि काहीतरी लिहू लागले. शालेय शिक्षणच गावात झाल्यामुळे गावातले संस्कार माझ्या कोवळ्या मनावर आपोआप घडत गेले. मालवणी या बोलीभाषेनेच मी मोठी झालेली मुलगी आहे. तरी इयत्ता 6वी मध्ये मी पहिली मालवणी कविता लिहिली. ती माझ्या गुरुजींनी सगळ्या वर्गात वाचून दाखवली आणि इथूनच माझा साहित्याचा प्रवास सुरू झाला. गुरुजींनी मला तेव्हा लेखणी आणि वाणी जपून वापर, नाहीतर आपल्या मालवणीमध्ये एक म्हण आहे, गावलो बोरू काहीतरी कोरू, तर असं कधीच करू नको, अशा प्रकारे सावधानतेचा इशाराही दिला होता. मी ते आजपर्यंत लक्षात ठेवले आहे. शेवटी शब्द निवडणे ही संस्काराची गोष्ट आहे असं मला वाटतं. लेखकाला आणि कवीला शब्दांचं भान असेल तर तो लेखनाने समाज सुसंस्कृत करू शकतो. एवढं तरी ध्यानात आलं योग्य वयात. आणि हे मी लहान मोठ्या कविता लिहून ठेवणे वहीतच असे सुरू ठेवले. गायिक बाये वासरू लुचता, माका माझी आई आठवता, अशा प्रकारे मालवणीतना तेव्हा मी लिहायचे. थेंब थेंब करून साहित्याच्या तळ्यात साठवत गेले अशा प्रकारच्या कविता. आणि बघता बघता माझं साहित्याचं तळं भरत गेलं. घरात याचे कोणालाच कौतुक नव्हते. आजी तर मला हातात पेन बघितलं की ओरडायची, म्हणायची, बायल माणसाची जातमा तुझी, आधी जाऊन गोटं साफ कर, बैल दायार येऊचे झाले. असं काही ऐकलं की मला भ्रमनिरास झाल्यासारखं वाटायचं. पण मी लेखन थांबवलं नाही. पुढे गाव सोडून मुंबईसारख्या अफाट शहरात आले. सायन येथील SIS कॉलेजमध्ये शिकत असताना मला श्रीपू भागवतांसारखे थोर साहित्यिक आदर्श गुरु म्हणून लाभले. प्राध्यापक यास्मिन शेख मॅडमकडून भाषेतल्या अनेक गमती जमती शिकता आल्या. ज्येष्ठ कवी प्राध्यापक अशोक बागवे सरांकडून खूप चांगले विचार ऐकायला मिळाले आणि आम्ही तेव्हाचे सगळे विद्यार्थी समृद्ध झालो. दरम्यानच्या काळात 11वीत असताना माझी पहिली मराठी कविता कॉलेजच्या दक्षिणायन वार्षिकात छापून आली आणि मला कॉलेजमधील मराठी मंडळाची अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. खूप छान. आणि त्यावेळच्या मोठमोठ्या कवींना, साहित्यिकांना कॉलेजमधील मराठी मंडळाच्या कार्यक्रमासाठी नेण्या आणण्याचं काम माझ्यावर सोपवलं गेलं. त्यामुळे झालं काय, कवी मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, प्राध्यापक केशव मेश्राम वगैरे अनेक कवींबरोबर प्रत्यक्ष बोलता आले, त्यांना भेटता आले. हळूहळू कवी संमेलनात कसे जायचे, कविता स्पर्धांमध्ये कसे उतरायचे, सगळं कळू लागलं. अनेक मान्यवरांशी काव्य संमेलनातून संपर्क आला. त्यामुळे झालं काय, अनेकांनी मला माझ्या कवितेंसंबंधी कौतुकाचे शब्द किंवा परीक्षक या नात्यानेही माझ्या अनेक कवितांना पारितोषिक देऊन कळत नकळत माझ्या कवितेच्या रूपाला खतपाणीच घातले. पुढे विविध दैनिके, मासिके, त्रैमासिके व दिवाळी अंकातून कविता, ललितलेख, कथा, वृत्तपत्रातूनही लेखन केले. बरेच पुरस्कार, पारितोषिके मिळालीत. हे सगळं करीत असताना आयुष्याच्या उत्तरार्धात तुकारामाच्या अभंगातील वैज्ञानिक दृष्टी आणि लोकजागृती या विषयात PhD धारक होता आले. ही माझ्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. एक मात्र आहे की या कलेने मला जगण्याचे भान दिले आणि मला माणूस म्हणून जगता आले. खूप छान मॅडम, खूप सुंदर सांगितलं आणि तुम्हाला थोर साहित्यिकांचं, कवींचं खूप छान असं मार्गदर्शन मिळालं. मॅडम, लेखनाची पहिली प्रेरणा तुम्हाला कधी आणि कुठून मिळाली? त्याचं झालं काय, शाळकरी वयापासूनच मी लिहायला लागले होते. पहिलं मी काही लिहिलं की माझ्या आईला वाचून दाखवायचे आणि ती नेहमीच कौतुक करायची. एकतर मी मालवणीत लिहायचे, ते तिला कळायचे. त्यामुळे तशी पहिली प्रेरणा माझ्या आईकडूनच मिळाली असं मला वाटतं.
नंतर माझ्या गुरुजींनी मला लिहित राहण्यासाठी खूपच प्रेरित केलं. दुसरी एक याबाबतची थोडी वेगळी गोष्ट आहे बरं का. तर माझ्या शाळकरी वयात आमच्या कोकणात लाईट नव्हती. आमच्या घरासमोरील देवळात चांदोबा मासिक कोणीतरी आणून ठेवायचं. कोणी ते आणायचं मला कधीच कळलं नाही, पण चांदोबा एकदा माझ्या हातात आला की मी झपाटल्यासारखी तो वाचून काढायची. व्हायचं काय की अनेक जणांनी तो हाताळल्यामुळे त्यातली काही पानं गायब झालेली असायची. मग एखादी गोष्ट वाचता वाचता गायब पानं असल्यामुळे माझं वाचन थांबायचं. आता काय करू असं व्हायचं. लाईट नसल्याने हे सगळं वातीच्या दिव्यावर वाचायचे. मग आईला विचारायची, गोष्टीचं पुढचं पानच नाहीये. तेव्हा तिने कधीच मला असे म्हटले नाही की आता दिवा विझव आणि गप झोप, असं तिने म्हटलं नाही मला कधीच. तर ती म्हणायची, पुढे तू स्वतः लिही आणि पूर्ण कर. ते ऐकल्यावर पहिल्यांदा मी घाबरले होते, पण मग वाटलं आपण असं करू शकतो आणि जे येईल मनात ते मी लिहित सुटायचे. गोष्ट पूर्ण झाल्यावर आईला ती वाचून दाखवायची. तिला ते आवडले आणि पटलेही. सांगायचे एवढेच की मी अशा प्रकारे गोष्ट लिहिण्याची प्रेरणा चांदोबातल्या अर्ध्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करून घेतली. आईने हे माझ्या डोक्यात तेव्हा घातले म्हणून लिहायलाही हुरूप यायचा. पुढे दशावतारी नाटकांतील पौराणिक कथा बघून छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या. असं माझं लेखन सुरू झालं. आई वडील गुरुच असतात आणि गुरूंचं मार्गदर्शन हे आपल्या पुढच्या यशाच्या पायऱ्या चढायला खूप महत्वाचं असतं. आणि नक्कीच. आणि अनुभव आजही तुमच्या ह्या बोलण्यातून आम्हाला जाणवते. मॅडम, तुमचा शैक्षणिक प्रवासही खूप बहुआयामी आहे. साहित्य, पत्रकारिता आणि नाट्य प्रशिक्षण, MA क्राईम रिपोर्टिंग आणि NSD दिल्लीचं नाट्य शिक्षण, या सगळ्याचा तुमच्या लेखनावर नेमका कसा परिणाम झाला? म्हणजे काय दिशा मिळाली? MAच्याही आधी BAला माझा अर्थशास्त्र हा एक विषय होता अभ्यासासाठी. अच्छा. त्यात अगदी ठळकपणे भारतात मुलींचे प्रमाण मुलांच्या मानाने घटत आहे असे वाक्य होते. तिथे मी अस्वस्थ झाले. विचार करू लागले. अगदी MAला प्रवेश घेतला तरी या प्रश्नांवरच विचार करत होते. बरीच पुस्तके वाचली. त्यात असं दिसलं की आपल्या समाजात मुलगी शक्यतो नकोच असते. अशा मानसिकतेवर आपण काहीतरी लिहावं, कारण नुसतं स्वप्नमय काहीतरी लिहित राहावं असं माझा पिंडच नाही. त्यामुळे MAचा अभ्यास करत असतानाही मी इतर विषयांवर लिहित राहिले. क्राईम रिपोर्टिंगमध्ये पत्रकारिता हा फक्त व्यवसाय नसून समाजसेवा असे शिकले. अच्छा. लोकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवणे, समाज जागृती करणे हे पत्रकारितेचे काम आहे. तर मला याचा असा उपयोग झाला की मी एक एकांकिका पेपरमधील एका छोट्याशा बातमीवरून लिहिली. नंतर त्याचे 2 अंकी नाटक सुद्धा लिहिले. ते राज्यनाट्य स्पर्धेतही उतरवले. अर्थात या बातमीचा मागोवा घेऊन खरे खोटे तपासूनच मग त्यावर मी लेखन केले. पुढे याच एकांकीला लेखनाचे बक्षीसही मिळाले. ही गोष्ट वेगळी. NSDच्या नाट्य प्रशिक्षणामध्ये मोठमोठ्या नाटककारांचा प्रत्यक्ष भेटता आले. पुढे याच एकांकिकेला लेखनाचे बक्षीस मिळाले. ही गोष्ट वेगळी. NSDच्या नाट्य प्रशिक्षणामध्ये मोठमोठ्या नाटककारांना प्रत्यक्ष भेटता आले. त्यांचे नाटकाबद्दलचे वेगळे विचार समजले. नाटकात फापट पसारा न करता नेमकेपणाने कसे लिहावे हे शिकले. त्यामुळे लेखन अधिक सक्षम झाले. अच्छा. मॅडम, पत्रकारितेतील अनुभव साहित्यिक लेखनात कितपत उपयोगी पडतो, काय सांगाल? पत्रकारितेतून काही विषय लेखनासाठी सुचत जातात. वर्तमानपत्रातील बातम्या नुसत्या वाचून सोडून देणे असं मी कधीच केलं नाही. कारण पत्रकार हे लोकांपर्यंत वर्तमानपत्रातून माहिती पोहोचवत असतात आणि समाजाला जागृत ठेवत असतात. हे पत्रकारिता शिकताना अनुभवले होते मी. एक नाटक, एक लघुपट, बऱ्याच अल्प दीर्घ कथांची बीज तर पत्रकारितेतूनच सापडलीत. म्हणजे ती कथेचं बीज किंवा एखाद्या फिल्मचं बीज मला त्या पेपर वाचण्यावरून सापडली. त्यामुळे मला पत्रकारितेचा लेखनात निश्चितच उपयोग झाला. खूप सुंदर मॅडम. तुमचं लेखन केवळ कागदापुरतं मर्यादित न राहता रंगमंचावरही साकार झालं. नाटकाकडे वळण्यामागे काय प्रेरणा होती? कोकणात बालपण गेल्यामुळे रात्र जागून दशावतार नाटकं मी पाहत मोठी झाले. त्यावेळी नाटकातल्या राणीचे डायलॉग तर माझ्या अगदी तोंडपाठ होते.
असं काहीतरी आपणही लिहावं असं मनात होतं. त्यानंतर पुढे मुंबईत आल्यावर रवींद्र नाट्य मंदिरात एकांकिका स्पर्धा व्हायच्या, त्या पाहिल्या आणि ठरवले एकांकिका लिहायलाच हव्या. अशा रीतीने मी नाटकाकडे वळले. अच्छा अच्छा. तुम्हाला लहानपणापासूनच आवड होती लिहिण्याची नाटकं. मॅडम, मराठी, हिंदी, इंग्रजी नाटक लिहिताना भाषा बदलते की लेखनाची जडणघडणही बदलते, याविषयी काय सांगाल? त्याविषयी सांगायचं म्हणजे भाषा बदलली तरी नाटक बदलत नाही. नाटक तेच राहतं. हो हो. प्रत्येक भाषेचे आकृतिबंध फक्त वेगवेगळे असतात. भाषा बदलली तर लेखनाची जडणघडण नक्की बदलते. फक्त भाषा बदलली तर काही भाषा ह्या विस्तृत असतात तर काही अल्पाक्षी असतात. हे सगळे अन्वयार्थाच्या अनुषंगाने असते. अभिव्यक्तीचे आकृतिबंध वेगवेगळे असतात. संहितेच्या गरजेनुसार नाटकाचे फॉर्म बदलतात. तर सांगायचं काय, भाषा बदलली तरी नाटक बदलत नाही. नाटक तेच राहते. आणि नाटक, एकांकिका, बालनाट्य, पटकथा, शॉर्ट फिल्म, तुमचा आवाका मोठा आहे. आणि या सगळ्या माध्यमांपैकी कोणता प्रकार तुमच्या मनाला अधिक जवळचा वाटतोय? तसं बघायला गेलं तर मला हे सगळंच आवडतं, पण त्यातही मला एकांकिका हा प्रकार जवळचा वाटतो आणि आवडतो सुद्धा. प्रथम, एकांकिका म्हणजे एक अंकी आणि एकाच प्रसंगावर आधारित नाट्यकृती आहे. त्यात एकच कथा असते, त्यामुळे ती कमी पात्रांमध्ये आणि मर्यादित काळात सादर करता येते. एकांकिका म्हणजे छोटे नाटक नाही, तर एक स्वतंत्र नाट्य प्रकार आहे. शिवाय सादर करणे सोपे आहे. संवाद लेखनही संक्षिप्त असते, म्हणजे अगदी थोडे संवाद असतात त्याच्यात. साधारण 30 ते 40 मिनिटात आपण ती मांडू शकतो. एकांकिका. या सर्वांमुळे मला एकांकिकाच भावते, आवडते. आणि मॅडम, बालनाट्य लिहिताना लेखिकेची जबाबदारी तुम्हाला अधिक वाढते असं वाटतं का? काय आहे, लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित तसेच त्यांचे मनोरंजन आणि त्यांचे व्यक्तिमत्व विकासासाठी लिहिलेले नाटक म्हणजे बालनाट्य. बालनाटके मुलांच्या कोवळ्या मनासाठी लिहिलेली असतात. त्यामुळे लेखकाची जबाबदारी वाढतेच. बालमनावर संस्कार आणि रंजक कथानके मांडावी लागतात, ज्यातून मुलांचा आत्मविश्वास वाढेल. अशी नाटके रंगमंचावर सादर करण्यासाठी मुलांच्या डोळ्यांनी आणि मनाने नाटकाकडे बघावे लागते. मुलांना जास्त ताण सहन होणार नाही म्हणून नाटक हलके फुलके लिहिणे गरजेचे असते. नाटकांद्वारे मुलांचे व्यक्तिमत्व घडवणे हेच रंगभूमीचे बालनाट्याच्या दृष्टीने उद्दिष्ट आहे. जास्त जबाबदारी ही लेखिकेची किंवा लेखकाचीच असते. मॅडम, शॉर्ट फिल्मला मिळालेल्या 2 प्रथम पारितोषिकामागचा प्रवास थोडक्यात सांगा. तसा मोठा रंजक प्रवास आहे तो माझा. माझ्या शॉर्ट फिल्मचा विषयच महत्वाचा होता. भ्रूण हत्या, तीही मुलींच्या गर्भाची, असा तो विषय होता. आधी तर हे प्रमाण खूप होते, म्हणजे अगोदरच्या काळी. आणि मी ज्या स्पर्धेत भाग घेतला होता ती बेटी बचाओ बेटी पढाओ या संदर्भात होती. BA ला माझा एक विषय अर्थशास्त्र होता, हे मी मगाशीच म्हणाले तुम्हाला. त्यात भारतात मुलींचे प्रमाण मुलांच्या मानाने कमी आहे, तसेच ते घटतही आहे आणि त्याची टक्केवारी ही दिली होती पुस्तकात. बाकी मुलींच्या गर्भाची हत्या केली जाते. अमुक एका डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये आवारामध्ये पुरलेले मुलींचे भ्रूण आढळले, सापडले वगैरे बातम्या येतच होत्या पेपरातनं, त्या मी वाचायचे. तर या सर्वांचा मागोवा घेत मी यावर एक कथानक रचले. अगदी कमी शब्दात त्याची पटकथा लिहिली आणि ती 3 मिनिटे 11 सेकंदाची माझी शॉर्ट फिल्म चडू म्हणून मालवणीमध्ये केली. ती पण एकूणच मोठा विषय संयमित रीतीने मी तो मांडला. तो परीक्षकांनाही पटला, भावला. लघुपटातील सर्वच कलाकारांनी भन्नाट अभिनय केला होता त्याच्यात. आणि आपल्या कणकवलीलाच झालं होतं शूटिंग. दिग्दर्शनही ताकदीचे होते. आज ते दिग्दर्शक नाहीत. सगळं जमून आलं आणि 2 पारितोषिके मिळाली. तर अशा प्रकारे तो एक रोमांचक प्रवास होता माझा पहिला शॉर्ट फिल्मचा. अच्छा अच्छा. मग तुम्हाला कसं वाटलं? खूप बरं वाटलं, खूप भारी वाटलं. आणि मला सगळी माणसं पण मिळत गेली. आणि सगळ्यात गोष्ट पहिली म्हणजे माझे मिस्टर श्री समीर गोपाळ राणे, त्यांनी मला ह्या बाबतीत म्हणजे अगदी मुली अभिनय करणाऱ्या गावातल्या अशी सगळी माणसं त्यांनी गोळा आणि सगळं ते व्यवस्थित त्यांनी बघितलं आणि अतिशय छानरित्या ते सगळं घडून आणलं आणि फिल्म बनवून ती तेव्हाच त्याच वेळेला आपल्या कणकवलीला फिल्म फेस्टिवल भरला होता, त्याच्यामध्ये दाखल पण केली.
मॅडम, तुमच्या शहर आणि मी या काव्यसंग्रहामागची भावना आणि आशय काय होता? शहर आणि मीचं काव्यसंग्रह माझा पहिलाच काव्यसंग्रह होता. त्याच्यामुळे त्याआधी माझी काही पुस्तकं आलेली नव्हती. आता कोकणातील छोट्याशा खेड्यातून आलेली मी मुंबईसारख्या अफाट शहरातील हमरस्त्यावर चालू लागली. आणि मग इथली गर्दी, इथल्या मोठमोठ्या इमारती, इथले चकाचक रस्ते माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. आता या शहराशी नांदायचं की सोडायचे असे विचार पण मला माझे चालू झाले होते तेव्हा. हळूहळू सगळं काही अंगवळणी पडत गेलं. इथे आयुष्याची मात्र झटापट माझी बऱ्यापैकी झाली आणि मी या शहराच्या प्रवाहात वाहत राहिले. आतापर्यंत आहे. आशय पण माझा असाच होता. माझंच कसं येणं झालं शहरात आणि मला काय अनुभव आले आणि मी गावात कशी सुशेगात होती, निवांत होती. चटके होते, संघर्ष होता, तरी पण मी निवांत होती. गावात शांत शांत निसर्ग आणि झाडापेडात वाढलेली आणि दारामध्ये आंबे, माड, अगदी म्हणजे मला ते पित्यासारखे वाटायचे. गावातली नदी, त्याच्यात आंघोळ करताना मला आईच आंघोळ घालते की काय असं वाटायचं. म्हणजे मी एकदम समरसून गेले होते गावातल्या जीवनामध्ये. आणि अचानक आपण जाऊन एकदम मी एकदम पाऊल वाटेवरून हमरस्त्यावर आले की मुंबईत. त्यामुळे थोडं माझं चलबिचल झालंच. खरं तर माझा हा पहिलाच काव्यसंग्रह, तरीही कुठेही त्यात नवखेपणा तुम्हाला सापडणार नाही, नवखेपणाच्या खुणा सापडणार नाही. इतक्या त्या सशक्त कविता मला सापडत गेल्या. म्हणजे माझ्या लेखणीतून कागदावर त्या उतरल्या. कोकणातील निसर्ग वैभवाचा वसाही या काव्यसंग्रहाला लाभलेला आहे. म्हणजे यात जशा चटका लावणाऱ्या कविता, धक्का देणाऱ्या कविता, शहरी आणि ग्रामीण अशा दोन तीरांवरच्या कविता यात सापडतात. त्यातील आशय आणि भावना वाचकांना सहजपणे आकलन होतो. वाचता वाचता कविता कळतात. ही या काव्यसंग्रहाची जमेची बाजू आहे. त्यामुळे शांता शेळके या महान कवयित्रीच्या नावाचा मानाचा पुरस्कारही या काव्यसंग्रहाला मिळाला, हे माझे भाग्य आहे. खूप छान मॅडम, खूप छान असं तुम्ही सांगितलं. आणि तुम्ही या काव्यसंग्रहातली एक कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवा. नक्कीच मॅडम. माझी जन्मभूमी नावाची माझी कोकणावरचीच कविता आहे. माझ्या माहेरावरची आहे ती. माझी जन्मभूमी. माझी जन्मभूमी असे बाई दूर कोकणात, माझी जन्मभूमी असे बाई दूर कोकणात, आठवण तिची वसे माझ्या मनात मनात. जाई जुईच्या वेली ग, जाई जुईच्या वेली ग, कुंपण आडे सजविती, बाई आबोली शेवंती, वेण्या आंबाडे खुलवेती. तिथे सांड पाण्यावरी केळी पोसल्या ग जाती, काजू झाडे ठाई ठाई जमिनीला बिलगती, काजू झाडे ठाई ठाई जमिनीला बिलगती. ओल्या शेतात डोलती कोळी भाताची गपाती, चकाकते चांदण्यात जरी हिरव्या साडीवरती. झाडा झुडपातून वाहे, झाडा झुडपातून वाहे, वहाळतो कळाळून, वाटे चालला हा कोठे बाई काळोख पिऊन, वाटे चालला हा कोठे बाई काळोख पिऊन. वेला पानांनी झाकलं जसं काळोखाचं बन, वेला पानांनी झाकलं जसं काळोखाचं बन, असं अशा काळोखाची मला तेव्हाच पासून, असं अशा काळोखाची मला तेव्हाच पासून. खूप सुंदर मॅडम. कोकणचं सुंदर दर्शन तुम्ही आज या कवितेतून आम्हाला ऐकवलं. तुमचं मालवणी कथालेखन सुद्धा लक्ष वेधून घेतं. देवा काळजी या मालवणी कथा संग्रहाला मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराविषयी सांगा. या कथासंग्रहाला अकोल्याचा मोठा बोलीभाषेचा पुरस्कार मिळाला आणि यात मी मालवणी मुलखातील मूलभूत आणि मौल्यवान माहिती गोष्टींच्या आणि गप्पांच्या शैलीत म्हणजे गजालींच्या स्वरूपात मांडल्या आहेत किंवा सांगितल्या आहेत. त्यामुळे हा कथासंग्रह रोचक आणि रंजक झाला आहे. मालवणी लोकांचा निसर्गाबरोबर असलेला संबंध, शेतीभाती, पशुपक्षी, ऋतू, सण, उत्सव, जत्रा यातून निर्माण होणाऱ्या गमती जमती असं सगळं यात भरलंय ठासून अगदी. लहानपणी आजीबरोबर राहून मी त्या आत्मसात केलेल्या आहेत. इथल्या बायका, मुली, झिलमाणूस, मुलं, म्हाताऱ्या बायका यांच्या जगण्यातलं सार मला यातील कथातून सहजपणे व्यक्त करता आले आहे. श्री अरविंद म्हापणकर सरांनी आपल्या प्रस्तावनेत म्हणजे या पुस्तकाच्या असं म्हटलंय की या कथासंग्रहाचा परामर्श जरी घ्यायचा झाला तर नवीन पुस्तकच काढावे लागेल. मालवणी बोलीचा सगळा खमंगपणा आणि गोडवा यात मी ठासून भरलाय असंही ते कौतुकाने म्हणाले म्हापणकर सर. कोकणातील निसर्ग आणि भाबड्या व साध्या भोळ्या बोलीचा अभ्यास मला असल्यामुळे मी ते सहजपणे लिहू शकले.
यात लिहिलेली ग्रामीण मालवणी बोली ही अगदी चोख आणि दर्जेदार आहे. म्हणूनच मला हा बोलीमधला पुरस्कार मिळू शकला अच्छा. असे मला प्रामाणिकपणे वाटते. कारण मालवणी भाषेतून ना लेखन करणं ही खरंच धाडसाची बाब असते. आणि होय. बोली भाषेत लेखन करताना तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? मला मात्र गावात जास्त वेळ राहिल्याने मालवणी भाषाच अंगवळणी पडली. खरं. मला तर यातील खुशखुशीतपणा अधिक भावतो आणि थोडी विनोदी व सोपी भाषा वाटते. मला तिचा अभिमान आहेच, पण मला जे सुचतं ते मी आधी मालवणीतूनच लिहिते, नंतर इतर भाषा वगैरे. त्यामुळे या बोली भाषेत लिहिताना किंवा बोलताना मला कोणत्याच अडचणी कधीच आल्या नाहीत. ग्रामीण मालवणी बोली अस्सल आहे, तर शहरातून बोलताना थोडं वेगळी बोलतात. खरंच. इतकंच. त्यांच्या बोलण्यात गावातल्या बोलीतले हेल नसतात, सहजता नसते, जी मालवणी लोकांच्या बोलण्यात असते. आणि ते जाणवते सुद्धा आपल्याला. हो हो. आपण ते समोरचा माणूस मालवणी बोलतोय तो कुठला आहे काय ते त्यांच्या बोलण्याच्या हेलांवरून आपल्याला ओळखतो की हा मालवणी माणूस आहे. मॅडम, बोली भाषेचं सामर्थ्य तुमच्या लेखनातून ठळकपणे जाणवतंच. एखादी मालवणी कविता आपल्या श्रोत्यांना ऐकवा. नक्कीच. माझी एक कविता आहे मालवणी, बा विठ्ठला म्हणून. त्याचा मी थोडक्यात आशय मराठीतनं सांगते म्हणजे सगळ्यांना समजेल. समाजात नात्यातील दुरावा या कवितेचा आशय थोडक्यात असा आहे, आजच्या समाजात नात्यातील दुरावा वाढलाय. मुलांना वाढवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करूनही उत्तरार्धात म्हणजे म्हातारपणी आपल्या जन्मदात्यांना सांभाळण्याचाच प्रश्न उभा राहतो असं मला तरी दिसतंय. म्हाताऱ्या सासूला जेवण द्यायला सुनेच्या जीवावर येत. 4 घरं फिरून कुत्रा सुद्धा पोट भरतो इथे, पण उतार वयातील बाईला पोट भरणंही कठीण झालंय. हे मोठं दुर्दैव वाटतं मला. चोऱ्या माऱ्या, पैशासाठी खून, तोंडावर एक आडून दुसरं अशा प्रकारे लोक वागतायत. देवळाबाहेरची चपलाही चोरी होत आहेत. म्हणून देवा तू इकडे येऊच नको, आणि आलास तर तुझ्या पायाखालची वीट कशी सांभाळायची ते तुझं तू बघ, असा एक भक्तच विठ्ठलाला भाबडेपणाने सांगतो आहे. कसं ते माझ्या कवितेतून बघा. बा विठ्ठला, येऊ नको बा विठ्ठला, चुका नये हैल्या वाटेक आता. येऊ नको बा विठ्ठला, चुका नाही हैल्या वाटेक आता. लोक रवले नाही बाबा पहिल्यासारखे आता. लोक रवले नाही बाबा पहिल्यासारखे आता. 4 घरा फिरान हडे, कुत्रो देखील पोट भरता. 4 घरा फिरान हडे, कुत्रो देखील पोट भरता. म्हातारे सासियेक जवान घालू, सुनेच्या मातर जीवार येता. सांगाची रीत हुनान 4 गोष्टी सांगते तुका. सांगाची रीत हुनान 4 गोष्टी सांगते तुका. पटला तर घे, नाहीतर बघूचा लागा तुझा तुका. तसोय हाताक धरून कोण तुका बोलव घेता. आणि इलय तर ये बापडो, आमचा काय जाता. इलयत तर जाऊ नको वगी हडे तडे. इलयत तर जाऊ नको वगी हडे तडे. खयच्या तरी लचांडात मेले तुका अडकयतले. अटक टाळूच्यासाठी मगे धावपळ करीत कोण. उभी रवान बाजूक तुझ्या बायले गेली वाकान. उभी रवान बाजूक तुझ्या बायले गेली वाकान. हुनान बाबा परत परत सांगते तुका. चुकान सुद्धा या वाटेन नको रे फिरका. चुकान सुद्धा या वाटेन नको रे फिरका. देवा खरा सांगतोय. देवा खरा सांगतोय, कोणार विश्वास रवलो नाही. देवा खरा सांगतोय, कोणार विश्वास रवलो नाही आता. दिसलो भट घातलो दंडवत, पाठ फिरली काय मातर पावनोय थापाट मारून जाता. पाठ फिरली काय मातर पावनोय थापाट मारून जाता. असली सीता तर नाचली भूता. असली सीता तर नाचली भूता. सगळा असा असा करूक लागले नायता. पैशापायी कापून काढतत, रवला नाही नाता. फुला आपणाक ठेवून काटे अर्पण करतीत तुका. त्याच्यात इलयस तर तापल्या तयार भाकरी शेकूची तयारी फक्त ठे. त्याच्यात इलयस तर तापल्या तयार भाकरी शेकूची तयारी फक्त ठे. पाया बुडली ईट मातर कशी सांभाळूची तुझा तू ठरय. पाया बुडली ईट मातर कशी सांभाळूची तुझा तू ठरय. देवळा भायली चपला जातो ता बघता. देवळा भायली चपला जातो बघता बघता. लोक रवले नाही बाबा पहिल्यासारखे आता. लोक रवले नाही बाबा पहिल्यासारखे आता. खूप सुंदर मॅडम, हृदयस्पर्शी अशी कविता तुम्ही ऐकवलात. आता मी तुमका थोडा मालवणी बायल माणसांचा थोडा स्वभावात त्यांच्या काय काय दिसता ता सांगते. खरं म्हणजे ती जास्त बोलतात असा म्हाका तरी वाटता. मी कोकणातला चेडू होणार. तर माझ्या कवितेचा नाव असा कोलंबस.
ज्यांनी अमेरिकेचो शोध लायलो. कोलंबसला मालवणी बायको असती तर तो अमेरिकेचा शोध कधीच लावू शकला नसता असं मला वाटतं. कारण त्याची बायको निघताना 1000 प्रश्न हमखास विचारणारच. बरं, ते नुसतेच प्रश्न विचारित नाही तर तर्क लावणार. बघा पटते का? ती विचारेल, खय चल्लास, कोणाबरोबर, कशे जाताल्यास, काय शोधूक चल्ल्यास, हय मेळाचा नाय, नेहमीत तुम्हीच कित्या, मिया हय एकटा काय करू, मिया हय एकटा काय करू, मी पण येऊ काय, जातास ते लवकर येतालस मा, जातास ते लवकर येतालस मा, की थंयच रवतालास. कोलंबस बापडो तिका हुंता, फटकी येऊ तुझ्यार, मी जाणेच नाही, घरातच बसते तुझ्या वांगडा. खूप सुंदर मॅडम. श्रोते हो, डॉक्टर स्नेहा राणे यांच्या साहित्यिक, नाट्य आणि सामाजिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. मात्र विषयाची व्याप्ती लक्षात घेता या संवादाचा उर्वरित भाग ऐकू शकाल उद्या संध्याकाळी ठीक 5:30 आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर. आता मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.